उद्या 15 ऑगस्ट आहे. देशाचा स्वातंत्र्य दिन खऱ्या अर्थानं सर्वत्र साजरा करण्यासाठी अनेक ठिकाणी जी तयारी आहे ती सध्या सुरू असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. मात्र एकंदरीत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये ज्या प्राथमिक शाळा आहेत त्या शाळेमध्ये काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी खरं तर आपण आलेलो आहोत. या ठिकाणी आपण पाहतो की खरं तर शाळेतील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना जो गणवेश वाटप आहे तो मात्र या ठिकाणी झालेला नसल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं. आपण पाहतो की सर्व जे विद्यार्थी आहेत ते खरं तर बिना गणवेशाचे आहेत, कारण की उद्या त्या विद्यार्थ्यांना खरं तर जो जुना गणवेश आहे तो त्या ठिकाणी घालून खरं तर उद्या शाळेमध्ये यायचं आहे. नक्की काय परिस्थिती आहे ह्या विद्यार्थ्यांशी आपण बातचीत करणार आहोत. ताई, मला सांग तुझं नाव काय, तू कितवीला आहे आणि तुला या चालू वर्षाचा गणवेश मिळाला का? नमस्कार, माझे नाव समृद्धी सुधीर कुमार गोसावी. मी इयत्ता 6वीत शिकते, तिघस्त या शाळेत. माझं जे गणवेश आम्हाला 15 ऑगस्टला साजरा करण्यासाठी आम्हाला आज गणवेशाची सुट्टी दिली आहे. कारण आम्हाला जे मागच्या वर्षीचं जे गणवेश आहे यावर्षीचा आम्हाला प्राप्त झालेला नाही आहे गणवेश. मागच्या वर्षीचा जो गणवेश आहे तो धुवून स्वच्छ इस्त्री करून ठेवायला सांगितलं आहे, ज्याकरता आम्ही 15 ऑगस्टला तो गणवेश घालून वापरू शकतो. नक्कीच, म्हणजे जो पाठीमागच्या वर्षीचा गणवेश आहे तो वापरायचा आहे. मला सांग तुझं नाव काय, तू कितवीला शिकतो आणि तुला गणवेश मिळाला आहे काय आणि काय काय वस्तू शाळेकडनं सध्या मिळाल्यात? माझं नाव आराध्य सतीश यानबुरे. मी इयत्ता 7वीत शिकतो. अजून आम्हाला गणवेश नाही भेटला, पण शाळेकडून इतर वस्तू भेटल्या आहेत, जसं की पुस्तके, बुटे. आणि 15 ऑगस्टला आम्हाला मागच्या वर्षीचे जे युनिफॉर्म आहे, गणवेश आहेत, ते इस्त्री करून धुवून घालायला लावलेत आणि आज त्या गणवेशाला सुट्टी दिलेली आहे. नक्कीच, म्हणजे पाठीमागच्या वर्षीचा गणवेश खरं तर विद्यार्थ्यांना घालावं लागणार आहे. मला सांग, उद्या 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिन आहे. उद्याच्या ड्रेसची तुझी तयारी कशी असणार आहे? तू नाव काय? माझे नाव स्वरा विनोद हडवळे. उद्यासाठी ड्रेस आहेत ते आम्हाला आज इस्त्री करून ठेवायला लावलेत, धुवून इस्त्री करून, आणि उद्या ते घालायला लावलेत. का पण, म्हणजे तुम्हाला ड्रेस का मिळाला नाही, काय काय झालं ते मला नाही माहिती, प्रिन्सिपल टीचरने विचारा. नक्कीच, ज्या पद्धतीने आपण पाहिले की खरं तर शाळा चालू होऊन 2 ते 3 महिने झाले, मात्र अद्याप ड्रेस मिळाले नाही आहेत विद्यार्थ्यांना. उद्या 15 ऑगस्ट आहे, मात्र जुन्या कपड्यांमध्ये जावं लागतं. आपल्यासोबत मुख्याध्यापिका सुनीता गौडे. मला सांगा की विद्यार्थ्यांना ड्रेस मिळाले नाही आहेत, काय नक्की याच्या पाठीमागचे कारण काय? खरी परिस्थिती आहे, मागच्या वर्षीचे जे गणवेश आहेत तेच अद्यापपर्यंत आमचे विद्यार्थी घालतात. कारण सन 2024-25चे गणवेश मिळालेले नाहीत आणि कधी मिळतील अशा सूचना पण आम्हाला प्राप्त नाही आहेत. त्यामुळं मागच्या वर्षीच्याच गणवेशावर आम्ही यावर्षीचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. खरं तर 2 महिने झाले शाळा चालू होऊन, दुसऱ्या आठवड्यामध्ये गणवेश मिळणं अपेक्षित होतं. काय कारणं दिली जातात खरं तर सरकार? कारणं अशी नाही सांगितलेली, पण कापड खरेदी केलेलं आहे गणवेशाचं आणि बचत गटांना शिवायला दिलेत असंच आम्हाला सांगितलेलं आहे. नक्कीच, ज्या पद्धतीने पाहिलं की खरं तर 2 ते 3 महिने झाले शाळा सुरू होऊन, खरं तर दुसऱ्या आठवड्यामध्ये हा गणवेश विद्यार्थ्यांना मिळणं अपेक्षित होतं. मात्र आज 15 ऑगस्ट उजळला असून सुद्धा विद्यार्थ्यांना मात्र या ठिकाणी गणवेश मिळाले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.